एक मोठी बातमी सध्या समोर येते। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। भारताकडून पाकिस्तानचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्स वरचं हे हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारतामध्ये पाकिस्तानचं जे एक्स अकाउंट होतं ते एक्स अकाउंट ब्लॉक केलेलं आहे। भारत सरकारच्या विनंतीवरून एक्स अकाउंट हे ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारताचा पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानावा लागेल। पाकिस्तानकडून या खास करून एक्स हँडलला ब्लॉक केल्यामुळे भारताने आणखी एक मोठं पाऊल उचललं। आपल्याला माहित असेल काल ज्या पद्धतीनं भारत सरकारने अनेक महत्वाचे पाऊल उचलले। सिंधू नदीच्या संदर्भातला जो जलवाटप होता तो देखील रोखलेला आहे। आणि आता आहे काल जसं निर्णय घेण्यात आला होता की भारतामध्ये ज्याचे राजदूत आहेत त्या राजदूतांची संख्या कमी करायची, सोबतच विजा रद्द करायची, यानंतर कुठलेही विजा देण्यात येणार नाही पाकिस्तानच्या नागरिकांना। आणि सार्कच्या माध्यमातून विजा देखील रद्द करण्यात आले होते। त्यामुळे आता हे खास करून 22 तारखेला जे पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हे पुन्हा एक मोठी ऍक्शन मानावी लागेल। हे ऑफिशियल एक्स अकाउंट आहे जे बंद करण्यात आलेलं आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अटारी वाघा बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला थारा देणार नाही असा इशारा केंद्र सरकारने दिलाय। तर भारताने पाकिस्तानला दणका दिला असल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्यास आता सुरुवात केलेली आहे। भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे। नेमका सिंधू जलकरार काय आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा करार झाला होता। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा हा करार आहे आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 19 सप्टेंबर 1960 साली हा करार करण्यात आला होता। भारताकडून नेहरू आणि पाकिस्तानकडून अयूब खान यांची स्वाक्षरी या करारावर करण्यात आली। भारताकडून पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या नद्यांचा पाण्याचा वापर केला जातो, तर पाककडून पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातो। भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। पाकिस्तानमध्ये शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो। करारादरम्यानच कायमस्वरूपी सिंधू आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती। दरम्यान भारताच्या निर्णयाचा पाकवर नेमका काय परिणाम होणार आपण ते देखील जाणून घेऊया। सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता पाणीबाणी निर्माण झालेली आहे। 1948 मध्ये भारताने पाणी थांबवल्याने पाकमधील 17 लाख एकर जमीन तहानलेली होती। त्यानंतर भारताच्या निर्णयानंतर पाकला पुन्हा एकदा पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो। सिंधू नदी आणि उपनद्या पाकिस्तानचे हे प्रमुख जलस्रोत आहेत। सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान याच पाण्यावर अवलंबून असतं। पाकच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचं योगदान हे 23% आहे आणि कृषी क्षेत्राचा 68% ग्रामीण रहिवाशांना पाकमध्ये आधार मिळतो। तर सिंधू खोरं दरवर्षी 154.3 दशलक्ष एकर फूट पाणी पुरवतं। पाणी अडवल्यास पाकच्या कृषी क्षेत्रावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पाकमधील शेतीवर अवलंबून असलेल्या भागात पीक उत्पादन देखील घटण्याची शक्यता आहे।
आणि त्यामुळे पाकमध्ये अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते. सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. सिंधू करार हा थांबवण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केलेली आहे. सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असा इशारा खरं तर इशाक डार यांनी दिलेला आहे. भारतानं हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा पाकिस्तान करतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर सिंधू करार भारताकडून थांबवण्यात आलेला आहे. मात्र या निर्णयावर आता पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केलेली आहे. सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असं पाकिस्ताननं म्हटलंय. इशाक डार यांनी असं म्हटलेलं आहे. भारतानं हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा सध्या पाकिस्तान करताना पाहायला मिळतंय. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान निघालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानाची सोय केली होती आणि शिंदेंनी अतिरिक्त विमानाची व्यवस्था केली. काश्मीरवरून मुंबईच्या दिशेनं हे विमान निघालेलं आहे. या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय. काश्मीरहून तिथे अडकलेल्या काही पर्यटकांना घेऊन दुसरं विमान हे आता मुंबईसाठी निघालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास विमानाची सोय केलेली आहे. हेच ते पर्यटक आहेत जे काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना घेऊन आता हे विमान मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकले होते त्यांना घेऊन आता हे दुसरं विमान देखील मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची सोय केली. काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली मंगळवारी आणि यानंतर पर्यटक जे तिथे भयभीत झालेले आहेत. मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते एअरपोर्टवरती आलेले आहेत. त्यांना जे वाहन मिळेल किंवा ज्या पद्धतीनं त्यांना काश्मीर सोडता येईल त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विमानसेवा ही सगळ्यात सोपी सेवा आहे, पण आत्ताच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे आलेत की त्यांना तेवढी विमानसेवा उपलब्ध होत नाही आहेत. तर दुसरीकडे विमानाचे दर जे आहेत ते अगदी 55,000 ते 60-70 हजारापर्यंत सिंगल, म्हणजे श्रीनगर ते मुंबईपर्यंत इतके तिकीट विमानाने महाग केले. तिकडे ते त्यांनी संताप व्यक्त केला. आणखीन पुढे जाऊन आपण म्हटलं तर या सगळ्या लोकांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या घरी परत यायचे. महाराष्ट्रातले जवळपास काही हजार लोक जे आहेत तिथे अडकलेले आहेत. त्यांच्याकरता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सोय केली. काल एक विमान पाठवलं होतं, आज सकाळी विमान पाठवलं आणि आत्ता थोड्याच वेळापूर्वी हे विमान निघालेलं आहे. त्यातले आतले व्हिडिओ आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहू शकतो. जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत त्यांनी तिथून आपलं जे प्रवास आहे तो सुरू केलेला आहे. प्रवासी भयभीत झालेले आहेत, पण त्यांना इथं येण्यासाठी मार्ग कुठला राहिलेला नाही. एक तर भरपूर गर्दी आणि जे तिकीट आहेत त्यांचे वाढलेले दर, यामुळे प्रवासी तिकडे अडकून पडलेले आहेत. अशाच पद्धतीनं आणखीन व्यवस्था करण्यात यावी याबद्दल देखील लोकांची जी आहे ती आणखीन मागणी होते. याबद्दल जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीच्या सेवा ज्या आहेत त्या आम्ही अजून वाढवू. आम्हाला एक एक करून ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो कंपन्यांचा, विमान कंपन्यांचा, त्या हिशोबाने आम्ही सगळ्या पुढे ज्या सुविधा आहेत त्या देऊ आणि लवकरात लवकर सर्व जे तिथे प्रवासी अडकलेत त्यांना आम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबरीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वय साधून काही विशेष मोठ्या विमानसेवांची किंवा इतर सेवांची काही व्यवस्था करण्यात येईल का याबद्दल देखील आम्ही चर्चा करतो असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. पण आपण जर पाहिलं तर जी गर्दी लोकांची झालेली आहे आणि लोकांना तिथून घरी परत यायचं आहे आणि त्यांना अचानकपणे ही सेवा मिळालेली आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिथे पाहायला मिळतोय. जी भयभीत झालेली लोक आहेत ते आता त्यांच्या घरी इथे जे आहेत महाराष्ट्रामध्ये परत येतील आणि सुखरूप ते इथपर्यंत परत येतील याची व्यवस्था देखील पूर्णपणे करण्यात आलेली आहे. अजित, आणखीनही तिथे काही पर्यटक अडकलेले आहेत का? त्या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच काल जी आपल्याला यादी मिळाली होती जिल्हा प्रशासनाकडून त्यानुसार फक्त ठाण्यातलेच
त्यामुळे ठाणे जिल्ह्यातले जवळपास 200पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत तिथं अडकले, 200 जास्त पर्यटक जे आहेत तिथे अडकलेत आणि एकूण महाराष्ट्रामधून काही हजार तिथं प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत. ही घटना झाल्यानंतर सगळे जे भयभीत झाल्यानंतर ते आता एअरपोर्टच्या दिशेनं आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं हे सर्व लोक एकाच ठिकाणी जमल्यामुळे आणि त्यांना आपल्याला माहिती आहे की श्रीनगर हा असा भाग आहे ज्या ठिकाणी विमानसेवा जास्त नाही आहे. खरं तर हा पीक सीझन आहे श्रीनगरचा, पण तरी आपल्याला जायचं असेल तर मुंबई, दिल्ली आणि काश्मीर असं करून जायला लागतं किंवा जम्मूला जायला लागतं. यामुळेच इथे विमानसेवा जी ती सेवा फार कमी आहे आणि त्या दृष्टीने लोकांची संख्या फार जास्त आहे आणि हे सगळं पाहता विमानसेवा कंपन्यांनी मोठं तिथे तिकीट दर वाढवलेले आहेत, ते लोकांना परवडत नाही आहेत. त्यामुळे जायचं तरी कसं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्याला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांनी आता हे विमानसेवा जी बरं अजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिंदे साहेबांचा विजय असो.